नागपूर विद्यापीठाच्या बोगस पदवीच्या जोरावरती 27 तरुणांनी इराकमध्ये नोकरी मिळवल्याची बातमी शुक्रवारी एबीपी माझानं प्रसारित केली आणि या घटनेत आणखी एक धक्कादायक माहिती पुढे येते। आणखी 25 जणांकडे नागपूर विद्यापीठाची बोगस डिग्री असल्याचं समोर आलंय। इराकी दूतावासाच्या तक्रारीनंतर नागपूर विद्यापीठानं चौकशी केली आणि त्यात ही बाब समजली आहे। यामुळे बोगस डिग्री घेतलेल्यांची संख्या 52 वरती गेली आहे। या संख्येमध्ये वाढ होण्याचीही शक्यता वर्तवली जाते। धक्कादायक बाब अशी की बोगस डिग्री मिळवणारे सर्व लोक हे नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरचे आहेत। तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। तुषार, या प्रकरणाची दखल घेऊन पुढची कारवाई कशी सुरू आहे? ज्ञानंदा, कालच एबीपी माझाने या संपूर्ण प्रकरणासंदर्भात माहिती पुढे आणली होती आणि त्यानंतर आता धक्कादायक प्रकार पुढे येत आहे की इराकमध्ये काम करणारे भारतीय तरुण आहेत, त्यांच्याकडे अनेकांकडे बोगस डिग्री असल्याचं पुढे आलं होतं। त्यानंतर इराक सरकारने त्यांच्या भारतीय दूतावासामाध्यमातून नागपूर विद्यापीठाशी संपर्क साधला होता आणि त्यानंतर जिथे काम करणाऱ्या या तरुणांच्या डिग्र्यांचे व्हेरिफिकेशन केले। त्यावर पहिल्या दिवशी जवळपास तिथे आपल्याला पाहायला मिळालं की पहिल्या दिवशी तिथे 23 विद्यार्थ्यांच्या डिग्र्या बोगस असल्याचं पुढे आलेलं आहे। काल आणखी तपास झाला, त्यामध्ये 25 विद्यार्थ्यांच्या डिग्र्या या बोगस असल्याचं निष्पन्न झालं। त्यामध्ये विशेष करून इंजिनिअरिंग आणि कॉमर्स क्षेत्रातले जास्तीत जास्त विद्यार्थी असल्याचं पुढे आलेलं आहे आणि धक्कादायक बाबमध्ये हे सर्व विद्यार्थी नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातले देखील नाही किंवा त्यांनी कधी इथे अभ्यास किंवा शिक्षण घेतलेलं देखील नाही। त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास आणखी खोलामध्ये जात आहे आणि आणखी काही विद्यार्थ्यांची नावं या संपूर्ण डिग्री घोटाळ्यामध्ये पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। धन्यवाद तुषार या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।